पैसे वाहतंय, पेटीत किती पैसे जमा झाले असतील, मग काका तर काय आता श्रीमंतच होतील या पेटीतल्या पैशांनी, असे असे अनेकांचे अनेक विचार असतात. पण खरे स्वामी ज्यांना कळले त्यांचं या सगळ्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष असतं. फक्त स्वामींकडे ते बघत असतात, कारण त्यांना माहिती आहे की स्वामी हे स्वतः इथे विराजमान आहेत. याच फोटोतून स्वामींनी आपल्याला विभूती दिली आहे. ज्या अर्थी त्यांनी स्वतः दिली आहे त्या अर्थी नक्कीच ते इथे स्वतः वास करत असणार आहे. हे सगळं बाजूला राहतं आणि इतर गोष्टींकडेच बऱ्याच जणांचं लक्ष जातं. आणि यांनी आज तीर्थ वाटलं, मला तीर्थ वाटायला पाहिजे, मी आज हे करणार, मी ते करणार, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुस्तकांपाशी कोण बसलंय, मग मी बसायला पाहिजे, ही नवीन व्यक्ती इथे बसायला नको, अशा अनेक गोष्टी ज्या खरंच गरजेच्या नसतात त्यामध्ये आपण अडकतो. किंवा बाबांनी काय प्रवचन सांगितले त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे होतं दुर्लक्ष. आणि ज्या इतर मायेमध्ये अडकवणाऱ्या गोष्टी आहेत त्यातच आपण अडकून जातो आणि आपल्या हृदयाच्या वर विराजमान असलेल्या परमात्म्याकडे आपण दुर्लक्ष करतो पूर्णपणे आणि याच्यात अडकून बसतो. म्हणून भगवंत म्हणजेच या भगवंताला ब्रह्मदेव असं म्हणत आहेत की ज्यांच्या अंतःकरणात तुम्ही विराजमान आहात तेच खरे हितकारी आहेत आणि इतर प्राणीमात्रांवर जे दया करतात त्यांच्यावर तुम्ही जेवढे प्रसन्न होता तेवढे इतर लोकांवर होत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला आजीची सांगितली की इतर प्राणीमात्रांवर दया केली, तिने सगळ्यांना दूध दिलं आणि ती तिथे दूध घेऊन आली तेव्हा तिच्या त्या दुधाने अभिषेक पूर्ण झालेला आहे. तसंच आपण नेहमी इतरांचा विचार करावा, इतरांच्या गरजा पूर्ण केल्यावर आपण आपली भक्ती करावी तर भगवंत नक्कीच प्रसन्न होतो. म्हणजे आपण घरातल्यांना काही खायला प्यायला द्यायचं नाही आणि पोथी वाचन करत बसायचं, हे खरंच चुकीचं आहे. सगळ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्यावर जो तुमचा काही वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही एक माळ जरी देवाची अतिशय लक्षपूर्वक भगवंताकडे पूर्ण लक्ष देऊन ध्यान देऊन तुम्ही केलं तर तेही भगवंतापर्यंत पोचतं, असं हे ब्रह्मदेव म्हणत आहेत. जे कर्म आपल्याला अर्पण केले जाते त्याचा कधीही नाश होत नाही, असं ब्रह्मदेव म्हणतात. ब्रह्मदेव म्हणतात की जी कर्म मनुष्य जन्मात आपण करतो, प्रत्येक मनुष्य जी करतो आणि चांगली कर्म जी आपण केली ती भगवंत चरणी मी अर्पण करतो असं जो मनुष्य म्हणतो त्याचं ते कर्म कधीच नाश पावत नाही, ते सदैव अक्षय राहतं. म्हणून दान, खडतर व्रत, यज्ञ इत्यादी कर्मे यांच्याद्वारा आपली आराधना करणे हेच मनुष्याचं सर्वात मोठं कर्मफळ आहे. म्हणजे दान देणं, तप करणं, व्रत करणं, यज्ञ करणं ही अशा प्रकारेच भगवंताची जर मनुष्य भक्ती करत असेल तर ते सगळ्यात मोठं कर्मफळ आहे, असं इथे ब्रह्मदेव भगवंतांना सांगत आहेत. आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा अंधकार नाहीसा करता. भगवंताला ब्रह्मदेव म्हणतात तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रकाशानेच या मानवांमध्ये जो अंधकार आहे तो नाहीसा करता. ज्ञानाचं अधिष्ठान साक्षात परमपुरुष आपण आहात. जसं रुक्मिणी ही श्रीकृष्णाची अनंत ज्ञानशक्ती होती त्यामुळे तिला हे सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या, तसंच या ज्ञानाचं अधिष्ठान हे श्रीकृष्णाकडे होतं. म्हणून अशा या ज्ञानाचं अधिष्ठान असलेल्या परमपुरुषा श्रीकृष्णा मी तुला नमस्कार करतो, असं ब्रह्मदेव म्हणत आहे. संसाराची उत्पत्ती, स्थिती, संहार या निमित्ताने तुम्ही लीला करत असता आणि हा सगळा आपला खेळ हे परमेश्वरा मी पाहतो आहे आणि तुला वारंवार नमस्कार करतो आहे, असं ब्रह्मदेव म्हणतात. पुढे जाऊन ब्रह्मदेव असं म्हणतात की जे लोक प्राणत्याग करताना भगवंता तुझा अवतार, तुझं गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावं ते आठवतात ते अनेक जन्मांच्या पापातून मुक्त होतात. म्हणजे जेव्हा मरण येत असतं तेव्हा जर भगवंताचं स्मरण आपल्याकडून झालं, भगवंताचे अवतार आपल्याला आठवले तर नक्कीच आपण ब्रह्मपदाला पोचतो, असं ब्रह्मदेव सांगत आहेत. पुढे ब्रह्मदेव असंही म्हणतात की हे भगवंता मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी
मी आणि आपण आणि महादेव या 3 प्रमुख रूपात विभक्त झालेला आहात. म्हणजे भगवंतच स्वतः तो भगवान आहे, विष्णू आहे. ब्रह्मदेव सुद्धा भगवंतच आहे आणि शंकर सुद्धा भगवान नारायणच आहे. म्हणजे भगवान नारायण स्वतःच ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या 3 रूपांमध्ये विभक्त झालेले आहेत. आणि उत्पत्ती ब्रह्मदेव करतात, स्थिती विष्णू आणतोय आणि लय महादेव करत आहेत. आणि अशा या भगवंता तुला मी नमस्कार करतो आहे. आपली आराधना म्हणजे भगवंता तुझी आराधना करणं हाच धर्म तू सगळ्यांसाठी सांगितलेला आहेस. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात की सत्य लोकाचा हे भगवंता तू अधिष्ठाता आहेस. पण ब्रह्मदेव इथे म्हणतात की मी मात्र कालाला घाबरतो, काळाला मी घाबरतो. कोणत्याही विषय सुखाची इच्छा नाही तरी सुद्धा ज्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या धर्म मर्यादांचे रक्षण करण्यासाठी पशु, पक्षी, मनुष्य, देव इत्यादी योनींमध्ये स्वइच्छेने शरीर धारण करून लीला केल्या अशा भगवंता तुला माझा नमस्कार असो. म्हणजे स्वतः भगवंताला कुठल्याही विषय सुखाची भोगाची इच्छा मुळीच नाहीये, तरी सुद्धा भगवंतांनी जे धर्म मर्यादा आखून दिलेले आहेत तेव्हा ज्यावेळेस या धर्मांचं उल्लंघन होतं त्यावेळेस भगवंताला त्याचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि तो अनेक रूपांमध्ये शरीर धारण करून या पृथ्वीतलावर लीला करण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्याला माहितीच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारते. जेव्हा जेव्हा धर्माचं उल्लंघन होतं, धर्माचं रक्षण होत नाही, तेव्हा तेव्हा मी स्वतः जन्म घेईल असं श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणून अशा या शरीर धारण करणाऱ्या आणि लीला करणाऱ्या भगवंताला माझा नमस्कार असो असं ब्रह्मदेव म्हणत आहेत. पुढे ते असं म्हणतात, हे स्तुत्य असणाऱ्या भगवन आपल्या नाभी कमलरूप घरात माझा जन्म झालाय. ब्रह्मदेवांचा जन्म या विष्णूच्या नाभी कमलातून झालेला आहे. हे संपूर्ण विश्व आपल्या पोटात सामावलेले आहे. आपल्या कृपेने मी त्रैलोक्याची रचना करण्याच्या उपकाराला समर्थ झालो आहे. ब्रह्मदेव असं म्हणतात की सगळं विश्व हे विष्णू तुझ्या पोटातच सामावलेलं आहे आणि आपल्या कृपेनेच मी आता त्रैलोक्याची रचना करणार आहे. आणि यावेळी आपली योगनिद्रा समाप्त झाली असल्या कारणाने आपले नेत्रकमल उघडायला सुरुवात झाली आहे. अशा या विष्णूला, अशा या भगवान नारायणांना माझा नमस्कार असो. कारण आता त्रैलोक्याची उत्पत्ती करण्याचं काम भगवंतांनी या ब्रह्मदेवांवर ठेवलेलं आहे. म्हणून ते ब्रह्मदेव असं म्हणतात की ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात त्यानेच माझ्या बुद्धीला युक्त करावे. तुम्हीच या साऱ्या सृष्टीला ज्ञान देता, ऐश्वर्यही तुम्हीच देता, तसं माझ्या बुद्धीलाही चालना तुम्हीच द्या आणि जेणेकरून या सृष्टीची रचना मी करू शकेल असं ब्रह्मदेव म्हणतात. आपण भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. आपली शक्ती असलेल्या लक्ष्मी सहित अनेक गुण अवतार घेऊन आपण जी जी अद्भुत कर्मे कराल त्यापैकी एक म्हणजे मी करीत असलेला सृष्टी रचनेचा हा उद्योग आहे. म्हणजे भगवंताला ब्रह्मदेव म्हणतात की तुम्हीच सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहात. लक्ष्मी सहित लक्ष्मीची शक्ती घेऊन अनेक अवतार तुम्ही घेणार आहात आणि अनेक कर्म, अद्भुत कर्म जेव्हा तुम्ही अवतार घेताल तेव्हा तुम्ही अद्भुत कर्म करणार आहात. म्हणजे राम अवतार आहे, श्रीकृष्ण अवतार आहे, प्रत्येक अवतारात तुम्ही अद्भुत कर्म करणार आहात आणि अशा अनेक कर्मांपैकी सृष्टी रचनेचे कर्म हाही एक उद्योग आहे आणि जो तुमच्या प्रेरणेने मी करणार आहे. म्हणून यावेळी आपण मला प्रेरणा माझ्या चित्तामध्ये निर्माण करा, जेणेकरून मी सृष्टीची रचना जेव्हा करेल त्यावेळेस मला थोडासुद्धा अभिमान राहणार नाही. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि सृष्टीची रचना करण्याची चेतना, प्रेरणा द्याच, पण त्या करताना मला कुठलाही अभिमानसुद्धा नको असं ब्रह्मदेव प्रार्थना या नारायणाला करतायत. पुढे भगवंतांना श्री मधुसूदन भगवंतांनी पाहिले की ही सगळी स्तुती या ब्रह्मदेवांनी केलेली आहे आणि ब्रह्मदेवांची स्तुती ऐकून हे जे प्रेमळ असे नारायण आहेत ते स्मितहास्य करतायत आणि आपली नेत्रकमळे उघडतायत
आणि शेषशय्येवरून उठून विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीने या ब्रह्मदेवांना म्हणता आहेत की हे ब्रह्मदेवा, या प्रलय राशीला पाहून तुम्ही आता घाबरलेले आहात. कारण ब्रह्मदेवांनी प्रलय पाहिलेला आहे आणि प्रलयातलं ते पाणी, तो वायू हे पाहून ब्रह्मदेव खूपच घाबरले आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण किंवा नारायण असं म्हणतात की तुमची ही स्थिती पाहून मला खेद निर्माण होतो आहे. म्हणून भगवान आता ब्रह्मदेवांशी बोलतात की हे वेदगर्भा, तू आळस करू नकोस. सृष्टी रचनेचा प्रयत्न करायला हे ब्रह्मदेवा आता तू सुरुवात कर. तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे ते मी अगोदरच केले आहे. तुला जे वाटतं आहे की मी म्हणजे नारायण हे ब्रह्मदेवा, तुला वाटते की मी तुझ्यामध्ये चेतना निर्माण करावी, प्रेरणा निर्माण करावी, हे मी तुला आधीच दिलेलं आहे. पण तरी तुझ्या मनामध्ये जर कुठलं भय असेल, हे प्रलय पाहून, हा वायू पाहून, हे जल पाहून, प्रलय झाल्यावर किती मोठ्या प्रमाणात पाणी असेल, किती मोठ्या प्रमाणात वायू असेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. कारण अख्खं युगच्या युग त्याच्यात बुडून जाणार आहे. म्हणजे केवढा मोठा पाण्याचा स्रोत असणार आहे. ते पाहून स्वतः ब्रह्मदेव घाबरलेत आणि ते साहजिकच आहे. म्हणून श्री भगवान जे आहेत ते ब्रह्मदेवांना म्हणतात की ब्रह्मदेवा, तू पुन्हा एकदा तप कर. म्हणजे तुझ्या मनात जी काही शंका आहे, जे काही भय आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा भगवंताने आपला देह सोडलेला आहे त्यावेळेस भक्तांना खूप वाईट वाटलेलं आहे. श्रीकृष्णाने आपला जेव्हा अवतार संपवला त्यावेळेस सगळ्या भक्तांना वाईट वाटते की भगवान, तुम्ही आमच्यातून निघून गेलात. आता आम्हाला जर संकट आली तर आम्ही कोणाकडे जायचं, कोणाकडे पाहायचं, असं सगळ्या भक्तांना वाटतं आहे. त्यावेळेस भगवंत सगळ्यांना असं सांगता आहेत की म्हणजे गोपाल जे गोपी होते, गोपिका होत्या, ह्या सगळ्या दुःखी झाल्यात. तेव्हा स्वतः श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे की मी स्वतः, श्रीमद भागवत हा एक प्रासादिक ग्रंथ आहे आणि मी स्वतः या ग्रंथामध्ये माझा अंश निर्माण केलेला आहे. स्वतः श्रीमद भागवत सागरात मी प्रवेश केला आहे आणि माझं तेज या भागवतात मी स्थापन केलेलं आहे. म्हणून ब्रह्मदेवांना भगवान सांगतायत की भागवत ज्ञानाचं तू अनुष्ठान कर. त्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतःकरणात पाहशील. जे जे तुला निर्माण करायचंय ते स्पष्टपणे तुझ्या अंतःकरणात तुला दिसेल. कधी? जेव्हा तू भागवत ज्ञानाचं अनुष्ठान करशील, पुन्हा एकदा तप करशील तेव्हा. नंतर भक्तियुक्त आणि एकाग्र चित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकात आणि तुझ्यात मला व्याप्त पाहशील. आणि हे सगळं भागवत ज्ञानाचं अनुष्ठान करणं, तप करणं असं जेव्हा होईल आणि तुझं चित्त हे एकाग्र होईल तेव्हा तू सगळ्या लोकांमध्ये आणि स्वतः तुझ्यात मला पाहशील आणि माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस असं पाहशील. ज्यावेळेस जीव म्हणजे एखादं लाकूड आहे, त्या लाकडामध्ये अग्नी हा असतो पण तो आपल्याला दिसत असतो का नाही. जेव्हा लाकडावर तुम्ही एखादं इंधन घातलं की तो पेट घेतो, लाकूड पेट घेतं. आपण ते चूल वगैरे पेटवायला पूर्वी खेड्यांमध्ये लाकडांचाच वापर केला जायचा. म्हणजे त्याच्यात अग्नी असतो, पण एखादा फक्त लाकडाचा तुकडा आपण पाहिला त्यात तुम्हाला तो अग्नी दिसणार नाहीये. त्याप्रमाणेच भगवंत असं म्हणतायत की ज्यावेळेस एखादा जीव म्हणजे प्राणी मात्र आपण काष्ठात व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे सर्व भूतांमध्ये मला पाहतो त्यावेळेसच तो अज्ञानातून मुक्त होतो. लाकडातला अग्नी जसा आपल्याला दिसत नाही पण तो त्याच्यात असतो, त्याप्रमाणे सगळ्या जीवांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये भगवंत हा व्याप्त आहे. आणि ज्याला तो भगवंत दिसला, प्रत्येक प्राणीमात्रातला, प्रत्येक जीवातला, प्रत्येक माणसाच्या हृदयातला भगवंत जर आपल्याला दिसला की येणारा प्रत्येक मनुष्य याच्या हृदयात भगवंत आहे. आपल्या मठात येणाऱ्या प्रत्येक भक्त याच्या हृदयात स्वामी बसलेले आहेत आणि त्याच्याशी आपण चांगलंच वर्तन केलं पाहिजे. तो कुठल्या तरी समस्येने ग्रास्य असेल आणि आपण त्याच्यावर एकदम ओरडलो तर त्याच्या मनातल्या स्वामींना, मनात विराजमान असलेल्या स्वामींना कदाचित वाईट वाटेल. कारण तो भक्त निश्चितच स्वामी भक्त आहे, त्यामुळेच तो इथे आला आहे. असा जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करू त्यावेळेसच आपण अज्ञानातून मुक्त होणार आहोत. म्हणून
ब्रह्मदेवांना भगवान असं म्हणतात की प्रत्येक प्राणीमात्राच्या मध्ये तुम्ही जेव्हा भगवंताला पाहाल अशी दृष्टी तुमच्यामध्ये निर्माण होईल, तेव्हाच तुम्ही अज्ञानातून मुक्त होणार आहात. जेव्हा स्वतःला पंचमहाभूत, इंद्रिय, गुण आणि अंतःकरण यांनी रहित असं अभिन्न तुम्ही पाहाल, तेव्हाच मोक्ष प्राप्ती तुम्हाला होईल. पुढे ब्रह्मदेवाला भगवान म्हणतात, ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून तू जीवसृष्टीची रचना करण्याची तुझी इच्छा आहे, तर ती नक्कीच तुझी पूर्ण होणार आहे. माझा आशीर्वाद तुला आहे. ब्रह्मदेवा, तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस. प्रजा उत्पत्तीच्या वेळीही तुझं मन माझ्यातच लागून राहिलेलं असतं. म्हणून ब्रह्मदेवाला भगवान म्हणतात की जेव्हा या सृष्टीची तू उत्पत्ती करणार आहेस, तेव्हा उत्पत्ती करताना तुझं मन मात्र, तुझ्या चित्तात मात्र मीच आहे. म्हणजे आपण दैनंदिन कामं करत असतो, पण मनामध्ये मात्र जर आपले सतत स्वामी असतील, स्वामींचंच चिंतन मनन आपण करत असू. आपण स्वयंपाक करतोय पण करता करता स्वामींचंच जप करतोय, कुठलंही एखादं काम करतोय पण मनात स्वामी आहेत. तसंच ब्रह्मदेव ही सृष्टीची उत्पत्ती करतायत, पण मनात मात्र सतत त्यांच्या श्री भगवान आहेत. म्हणूनच भगवान म्हणतायत की तू खरं म्हणजे देहधारी असूनही मला पूर्णतः जाणलेला आहेस. आपला आश्रय कोणी आहे की नाही, म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा या विष्णूच्या नाभिकमलातून बाहेर आले, तेव्हा आपल्याला कोणाचा आश्रय आहे की नाही अशी शंका त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. म्हणून या शंकेनेच कमळाच्या देठाद्वारे, म्हणजे जो कमळाचा देठ होता त्या देठातून ब्रह्मदेव आत गेलेले आहेत. पाण्यामध्ये त्यांनी त्याचं मूळ शोधलेलं आहे. तेव्हा या ब्रह्मदेवाला या श्री भगवानांनी स्वतःचं स्वरूप दाखवलं आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाला ते म्हणतात, तेव्हा तुला मी माझं स्वरूप दाखवलंय आणि तेच तू तुझ्या अंतःकरणात जपून ठेवलेले आहेस. माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी खूप स्तुती केली. तुझ्या तपश्चर्येमध्ये निष्ठा होती, म्हणजे काही कुठलीही अडथळे आले तरी तुझी तपश्चर्या भंग झाली नाही. आणि भगवंत आहे आणि त्याचीच मी भक्ती करणार ही निष्ठा हे ब्रह्मदेवा तुझ्या मनात कायम होती. आणि म्हणूनच मी आता तुझ्यावर कृपा करणार आहे. लोकरचने करायची आहे तुला, म्हणून मी आता तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझं कल्याण करणार आहे. सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज स्तोत्राने स्तुती करून माझं भजन करेल, त्याला मी लगेचच प्रसन्न होईल. मग भगवंत असं म्हणतात की जर तुम्हाला मी हवा असेल, म्हणजे भगवंत जर आपल्याला हवा असेल, तर एकच गोष्ट म्हणजे जेव्हा भगवंत प्रसन्न होईल तेव्हाच भगवंत आपल्याला मिळेल. मग भगवंत प्रसन्न होण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर इतर प्राणीमात्रांवर आपल्याला दया करायची आहे. ती केली तरच भगवंत आपल्यावर प्रसन्न होणार आहे. इतर कुठल्याही प्रकाराने तो प्रसन्न होणार नाही. म्हणून भगवंत स्वतः असं म्हणतात की तुम्हाला जर परम कल्याणकारी असं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ते म्हणजे माझी प्रसन्नताच आहे. मी प्रसन्न झालो तरच तुम्हाला तुमचं इप्सित असं फळ मिळणार आहे. आणि मी केव्हा प्रसन्न होईल, स्वामी केव्हा प्रसन्न होतील, इतर प्राणीमात्रांवर जेव्हा तुम्ही दया कराल, त्यांची दुःख तुम्ही जेव्हा समजावून घेताल आणि त्यांना तुमच्या ऐपतीप्रमाणे, इच्छेप्रमाणे तुम्ही मदत कराल, तेव्हाच हा भगवंत प्रसन्न होणार आहे. हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे. म्हणून देहादिक ज्यांच्यासाठी मी प्रिय आहे त्या माझ्यावर प्रेम हे तुम्ही केलंच पाहिजे. पुढे ते म्हणतात, ब्रह्मदेवा, त्रैलोक्य तसेच जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे. कारण प्रलय झालेला आहे, त्यामुळे सगळं पुन्हा भगवंतामध्ये लीन झालेले आहे. या सर्वांची तुला आता पुन्हा रचना करायची. प्रलय झालाय, आता पुन्हा उत्पत्ती ही ब्रह्मदेवांना करायची आहे. म्हणून भगवान असं म्हणता आहेत की हे ब्रह्मदेवा, हे सगळं आता माझ्यामध्ये लीन झालंय, पण तुला पुन्हा याची निर्मिती करायची आहे. म्हणून ते म्हणतात की आता तू याची सगळ्याची पुन्हा निर्मिती कर. आणि भगवान सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला या प्रकारे जगाचं स्वरूप दाखवून पुन्हा आपल्या नारायण रूपात श्री भगवान हे अदृश्य झालेले आहेत. इथे आपला हा 8वा अध्याय संपलेला आहे, 9वा अध्याय संपलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे
पारमहंस्यायां संहितायां तृतीयस्कंधे नवमोऽध्यायः. आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेणार आहोत. एक 5 मिनिटं, म्हणजे आत्ताच्या अध्यायात काय झालं हे थोडं तुम्हालाही रिकॉल करता येईल. यासाठी आपण एक 5 मिनिटं थांबणार आहोत. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे गावाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्यांचे गावाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. चित्ररथांची खाण रे एकाएकी जाण रे. चित्ररथांची खाण रे एकाएकी जाण रे. चित्ररथांची खाण रे एकाएकी जाण रे. प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. देवाचा तो देव रे तो हा स्वयं देव रे. देवाचा तो देव रे तो हा स्वयं देव रे. देवाचा तो देव रे तो हा स्वयं देव रे. अलक्ष लक्ष्मी साक्षी आपली देव देव रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम
त्याचे नाव आखे नाम रे कृष्णाचा विश्राम रे स्वामी माझा राम 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 रे कृष्णाचा विश्राम आपण आताच 9वा अध्याय पाहिलेला आहे. 9व्या अध्यायामधलं सगळ्यात महत्त्वाचं घेण्यासारखं काय आहे तेही आपण पाहिलेलं आहे. आणि हा जो संवाद आहे तो विदुर आणि मैत्रेय ऋषींमधला आहे. आपण मागच्या अध्यायांमध्ये पाहिलेलं होतं की उद्धव हा विदुराला भेटलेला आहे आणि विदुर हा उद्धवाला म्हणतोय की मला परमात्म्याचं ज्ञान दे. तेव्हा उद्धव असं म्हणतोय ते काही मी तुला देणार नाही. श्रीकृष्णाने स्वतः मला सांगितलेलं आहे हे काम मी मैत्रेय ऋषींकडे सोपवलं आहे. त्यामुळे विदुरा तुला जे हे ज्ञान हवंय ते तुला मैत्रेय ऋषींकडून मिळणार आहे. म्हणून मैत्रेय ऋषींना विदुर प्रश्न विचारतोय आणि विदुराच्या प्रश्नांची उत्तरं मैत्रेय ऋषी देत आहेत. म्हणून विदुर असं या मैत्रेय ऋषींना विचारतो आहे की भगवान नारायण हे पुन्हा अंतर्धान पावलेले आहेत. ब्रह्मदेवांना त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुमच्यामध्ये विराजमान तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे. त्यामुळे तुमच्याकडून तुम्हाला जे हवंय सृष्टी निर्माण करण्यासाठी ते मी तुम्हाला अगोदरच दिलेलं आहे. म्हणून आता तुम्ही प्रेरणेने जी मी तुम्हाला दिलेली आहे त्यातूनच तुम्ही या विश्वाची पुन्हा उत्पत्ती करा असं म्हणून श्री भगवान पुन्हा अंतर्धान पावलेले आहेत. मग विदुर असं म्हणतात की जेव्हा भगवान अंतर्धान पावले त्यानंतर ब्रह्मदेवांनी स्वतःपासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केलेली आहे. त्यावर मैत्रेय ऋषी त्यांना असं उत्तर देत आहेत की हे विदुरा मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे आणि ब्रह्मदेवानी आपलं चित्त आपला आत्मा श्री नारायण यांच्या ठाई एकाग्र करून दिव्य असं 100 वर्षापर्यंत तप केलंय. कारण ब्रह्मदेव घाबरलेले होते आणि त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. म्हणून भगवानांनी त्यांना या ब्रह्मदेवांना पुन्हा तपश्चर्या करायला सांगितली. त्यामुळे ब्रह्मदेवांनी 100 वर्ष पुन्हा तपश्चर्या केलेली आहे. म्हणजे आत्ताचं आयुष्य आपलं बघता मुळातच साधारण आपलं आयुष्य 60-70 पर्यंत असतं. 100 वर्षाची तपश्चर्या म्हणजे या गोष्टी फारच लांब आहेत. पण हे असं करत होते का? असं 100 वर्ष तपश्चर्या करत असतील का? तर ह्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की लोमसंग लांपा यांचं एक तृतीय नेत्र नावाचं पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. जरूर तुम्ही वाचा तुम्हाला मिळालं तर. आणि त्या पुस्तकात त्यांनी आत्ताच्या झालेल्या गोष्टी त्यात त्यांनी कथन केलेल्या आहेत. त्यात त्यांनी असं सांगितलं तिबेटमधली जी लोकं असतात त्यांना भविष्य हे खूप उत्तम प्रकारे सांगता येतं. आणि हे जे लोमसंग रामपा जे होते त्यांच्याकडे भविष्य सांगण्यासाठी तिबेटमधले एक भिक्षुक आलेले होते आणि त्यांनी त्याला सांगितलं की हा मुलगा जो आहे याचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे आणि त्याला वैद्यकशास्त्रामध्ये तुम्ही घाला. आणि असं ऐकल्यावर या छोट्या ते त्यावेळेस फक्त केवळ 7 वर्षांचे ते होते आणि त्यांना मग घरातल्या आईवडिलांनी सांगितलं की तू जा आणि आता बाहेर जाऊन विद्यालयांमध्ये शिक्षण घे. त्यावेळेस ते एकटेच 7 वर्षाचे असताना बाहेर पडलेले आहेत. आणि चाकपोरी तिबेटमधलं हे एक वैद्यकशास्त्राचं मोठं विद्यालय आहे. त्या विद्यालयाच्या बाहेर जाऊन ते उभे राहिलेले आहेत. तिबेटमधली थंडी तर आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे. प्रचंड थंडी तिथे होती. अख्खा दिवसभर त्या विद्यालयाच्या बाहेर ते बसलेले आहेत पण कुणीही त्यांना आत घ्यायला तयार नाही. मग रात्र झाल्यावर त्यांना तिथल्या आतल्या भिक्षुकांनी आत घेतलेलं आहे. आत घेतल्यावर रात्री त्यांना तसंच उपाशी झोपायला लावलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना असं सांगण्यात आलं आहे की आज दिवसभर जर तू ध्यानस्थ बसलास तरच मग तुझं आपण पुढे काय करायचं ते बघूया. मग त्यावेळेस ते लोमसंग रामपा जे होते त्यांना त्या भिक्षुकांचं ऐकण्याशिवाय काही पर्यायच नव्हता.
मग त्यावेळेस ते तिथे मांडी घालून ध्यानाला बसलेले आहेत आणि एकदाही त्यांनी डोळ्यांची हालचाल केलेली नाही आणि दिवसभर अख्खा दिवस जातो, संध्याकाळ होते, आता रात्र व्हायची वेळ येते, तरीही त्यांना कोणी ध्यानातून उठ असं म्हणत नाही. मग जेव्हा सूर्यास्त होतो, रात्र व्हायला लागते, तेव्हा एक वृद्ध भिक्षुक तिथे येतात आणि त्या छोट्या मुलाला 7 वर्षाच्या असं म्हणतात की आता तू डोळे उघड. आणि त्यांनी एका छोट्या कपामध्ये चहा आणलेला असतो. तिबेटमध्ये चहा वरून लोणी टाकतात, तर तो चहा आणि एक सापा म्हणजे बार्ली जी असते ना, ती बार्ली रोस्ट केली जाते आणि त्या रोस्टेड बार्लीचा एक पदार्थ असतो त्यांचा सापा, तो त्याला घेऊन येतात आणि तो त्या सापा त्याच्या वाडग्यामध्ये म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ती एक प्रकारची पेज असू शकेल, तर ती पेज तो त्या आपल्या वाडग्यात ओततो. तेवढीच ती थोडीशी पेज आणि तो चहा त्याला दिला जातो, तो ती घेतो आणि ते म्हणतात आता तू झोप, पण उद्या सकाळी मात्र पुन्हा तुला दिवसभर असं ध्यानाला बसायचं आहे. मग दुसऱ्या दिवशीही तो 7 वर्षाचा मुलगा असाच ध्यानाला बसलेला आहे आणि तेव्हा तिथे एका माणसाने एक दगड त्याच्या डोक्यात फेकून मारलेला आहे की जेणेकरून हा विचलित होईल का, तर तरीसुद्धा तो हल्ला नाही, हुकचूक केलं नाही, त्याला तिथून रक्त जरी आलं तरी तो हल्ला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी तसंच त्याला चहा, रात्र झाल्यावर चहा जो सापा आणून दिलेला आहे तो पिलेला आहे. पुन्हा तिसरा दिवस आला. आदल्या दिवशी रात्री ते वृद्ध भिक्षुक त्या लोमसंग रामपांना सांगतात की उद्याचा दिवस मात्र खूप महत्त्वाचा आहे, हा जर तिसरा दिवस तू असाच ध्यानस्थ काढला तर मग तुला कदाचित, नक्की नाही, कदाचित या चाकपोरी विद्यालयात प्रवेश मिळू शकेल. मग त्यावेळेस तो तिसऱ्या दिवशीही बसतो आणि मग त्याला मात्र पुढे अनेक त्याचे खडतर प्रवास आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे या काळातही अशी तपश्चर्या, केवळ 7 वर्षाचा मुलगा, म्हणजे विचार करा आपण आपल्या 7 वर्षाच्या मुलाला कसं ट्रीट करतो आणि तिबेटमध्ये असणारे त्यांना कसं त्यावेळेस तिथे वागवलं गेलं. म्हणजे ही जी तपश्चर्या आहे ही आपल्याला पूर्वापार हे चालत आलेलं आहे आणि या ब्रह्मदेवाने सुद्धा दिव्य अशी 100 वर्षापर्यंत हे तप केलेलं आहे. तर ब्रह्मदेवाने असं पाहिलं की प्रलयामुळे जो निर्माण झालेला प्रचंड वायू आहे, जो त्याचा तुफान वेग आहे, त्यामुळे स्वतः ब्रह्मदेव ज्या कमळावर बसलेले आहेत ते कमळ आणि त्याच्या खालचं जे पाणी आहे ते खूप थरथरतंय, हलतंय. हे जेव्हा ब्रह्मदेव पाहतायत तेव्हा 100 वर्ष ब्रह्मदेवाने आता तप केलंय, त्यामुळे त्यांच्या मनातली ही जी भीती आहे की हे जरी पाणी हलत असलं, हे जरी कमळ हलत असलं तरी ते आता घाबरत नाही आहेत. ती भीती त्यांची त्या तपश्चर्येमुळे, कारण श्री भगवानांनीच त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तपश्चर्या करा आणि त्या तपश्चर्येमुळे त्यांचं हे भय निघून गेलेलं आहे आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं आहे. आणि त्या आत्मज्ञानाच्या बळावरच त्यांनी ते पाणी, म्हणजे ज्या पाण्यावर ते कमळ आहे ते पाणी आणि जो वायू ज्यामुळे हे सगळं थरथर कापत होतं, तो पाणी आणि हे वायू ह्या ब्रह्मदेवाने स्वतः पिऊन टाकलेला आहे. आणि नंतर ज्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला, ते कमळ इतकं मोठं होतं ते आकाशाला व्याप्त करून घेत होतं. अशा एवढ्या मोठ्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान झालेले होते. तर त्यांना असं वाटतं की एवढ्या मोठ्या कमळातूनच आपण आता विश्वाची निर्मिती करूयात. म्हणून भगवंतांनी जे सृष्टिकर्म त्यांना नेमून दिलेलं होतं त्यासाठी या ब्रह्मदेवांनी पुन्हा कमलकोशात प्रवेश केला आणि या कमळाचेच 3 भाग केले. हे कमळ आकाशा एवढं मोठं होतं, या कमळाचे 3 भाग केलेत. त्याचा पहिला भाग भूहू, दुसरा भाग भुवहा आणि तिसरा भाग स्वहा, असे 3 भाग, भूहू, भुवहा आणि स्वहा असे या कमळाचे 3 भाग या ब्रह्मदेवांनी केलेले आहेत. जीवांची भोगस्थानं म्हणून या 3ही लोकांचं शास्त्रात वर्णन केलेलं आहे. ही जी 3 लोक जे आहेत तेच ह्या जीवांची, म्हणजे आपण सारे जे जीव आहोत त्यांची ही भोगस्थानं आहेत. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत, म्हणजे काम केलं तर त्यातनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा जे करत नाही, त्यांना महरलोक, तपोलोक, जनलोक आणि सत्यलोक स्वरूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. म्हणजे जे लोक निष्काम कर्म करतात त्यांना ब्रह्मलोक, तपोलोक, जनलोक, सत्यलोक अशा ब्रह्मलोकांची प्राप्ती होते. मग विदुर असं म्हणतात की याची तुम्ही मला पूर्ण
विस्तारपूर्वक माहिती द्या. त्यावेळेस मैत्रेय त्यांना असं सांगतायत की हे जग आत्ता जसं आहे तसं अगोदरही होतं आणि यापुढेही तसंच राहणार आहे. म्हणजे आत्ता वेगळं नंतर वेगळं असं नाही, जसं आत्ता आहे तसंच आधीही होतं आणि तसं पुढेही राहणार आहे. या जगाची उत्पत्ती 9 प्रकारची होते. तसेच प्राकृत आणि वैकृत्य भेदाने एक 10वी सृष्टीही आहे. अशा प्रकारे 10 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली आहे. पहिली सृष्टी ही महत्त्वाची आहे, जी 10 सृष्टी निर्माण केली त्यातल्या एक एक सृष्टीचं आपण इथे विवेचन पाहणार आहोत. ब्रह्मदेवांनी जी पहिली सृष्टी निर्माण केली ती महत तत्वांची. म्हणजेच काय, महत तत्व म्हणजे भगवंताचं सात्विक रूप, सात्विक गुण ज्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे महत्त्वत्व, आणि तीच पहिली सृष्टी भगवंतांनी निर्माण केली आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची, जिच्यापासून या अहंकाराच्या सृष्टीपासून पृथ्वी, पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होते. तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणाऱ्या तन्मात्रा आहेत. पंचमहाभूत तुम्हाला माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आणि यांच्या या पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या या तन्मात्रा कुठल्या आहेत, तर शब्द, रूप, गंध, स्पर्श आणि रस या 5 मात्रा आहेत. या 5 मात्रा ज्या आहेत त्या तिसऱ्या सृष्टीमध्ये भगवंतांनी पंचमहाभूतापासून उत्पन्न होणाऱ्या 5 तन्मात्रा आपण पाहिल्यात, शब्द, रूप, गंध, स्पर्श आणि रस, या तिसऱ्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवांनी उत्पन्न केलेले आहेत. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे. ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. म्हणजे याच्यामध्ये इंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञानाची पण उत्पत्ती आहे आणि क्रियाशक्तीची पण आहे. 5वी जी सृष्टी आहे ती सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांची अधिष्ठात्री देवतांची आहे. म्हणजेच मन या सृष्टीच्या अंतर्गत आहे. म्हणजे सात्विक अहंकार असतो, पण काही अहंकार हा सात्विकही असतो. त्या सात्विक अहंकारापासून 5वी सृष्टी या ब्रह्मदेवांनी उत्पन्न केलेली आहे. 6वी सृष्टी ही अविद्येची आहे. यामध्ये तम, मोह, माया या सगळ्यांचा समावेश या 6व्या अविद्येच्या सृष्टीमध्ये निर्माण झालेला आहे. भगवंताचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या आणि रजोगुणांचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंताची ही लीलाच होती की ज्यातून ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण करत होते. पुढे 7वी जी सृष्टी आहे ती वृक्षांची आहे. म्हणजे 7व्या सृष्टीमध्ये सगळ्या वनस्पती, औषधी, वेली या आहेत. म्हणजे 7व्या सृष्टीमध्ये त्यांनी असं विवेचन केलं की अशा गोष्टी आहेत ज्यांची उत्पत्ती ही खालून वर होत असते. म्हणजे झाडं, फुलं, पानं हे ज्या गोष्टी आहेत, लता ज्या आहेत, त्यांची उत्पत्ती खालून वर होते. म्हणजे काय की झाडाचं आपण बीज जेव्हा मातीत लावतो तर मातीमध्ये एखादा आपण बी लावलं की त्या बीजला ते मातीमध्ये रुजतं, रुजल्यावर त्याला अंकुर फुटतो, मग अंकुरामधून फांदी येते, फांदीतून इतर अनेक फांद्या येतात, मग त्यांना पानं येतात, मग फळं, फुलं या गोष्टी येतात. म्हणजे त्याची उत्पत्ती खालून वर होते. खाली मातीपासून वरवर झाडं वाढत असतात. तर अशा सगळ्या खालून वर उत्पन्न होणाऱ्या गोष्टींचा समावेश हा 7व्या सृष्टीमध्ये आहे. आणि या प्रत्येकामध्ये प्रत्येक वृक्षवल्ली ज्या आहेत आपल्या त्या काही औषधी आहेत, काहींचे प्रत्येकाला काही विशेष गुण ही या ब्रह्मदेवांनी दिलेले आहेत. 8वी सृष्टी जी आहे ती पशुपक्ष्यांची आहे. याच्यामध्ये जे पशुपक्षी आहेत यांना कालाचं ज्ञान नसतं. म्हणजे काळ पुढे चालला आहे, मला म्हणजे पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांना कळत नसतं की आज किती वर्ष लोटून गेलेली आहेत, हे याचं ज्ञान त्यांना नसतं. जे आपल्याला असतं की आता हे वर्ष गेलं, दुसरं गेलं, किंवा आपण इतके वर्ष झाली आपल्या वयाची, आपण 50, आता आपली 50शी झाली, आपली 20शी उलटली, हे कालाचं ज्ञान माणसाला आहे. पण प्राण्यांना नसतं की आपण किती वर्ष जगलो आहे, किती हे गेला काळ आपल्या गेला आहे, हे ज्ञान प्राण्यांना नसतं. ती 8वी सृष्टी जी आहे ती पशुपक्ष्यांची आहे. पण काळाचं ज्ञान पशुपक्ष्यांना नसलं तरी एक गुण या भगवंतांनी पशुपक्ष्यांना दिला
तो म्हणजे त्यांचं घ्राणेंद्रिय किंवा वास घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये खूप प्रबल असतं. म्हणून वासावरून कुठली गोष्ट आहे हे त्यांना ओळखता येतं. म्हणून त्यांना हे वासाचं ज्ञान दिलेलं आहे. पण त्यांना विचारशक्ती नाही आहे. म्हणजे ते विचार करू शकत नाहीत की चांगलं काय वाईट काय, या गोष्टींचा विचार प्राणी मात्र करू शकत नाहीत, पशुपक्षी करू शकत नाहीत. म्हणजे दोन गोष्टी त्यांना, प्राण्यांना पशूंना कळत नाहीत, पक्ष्यांना कळत नाहीत. त्या म्हणजे काळाचं ज्ञान त्यांना नाही आणि त्यांना विचार करण्याची शक्ती नाही. बाकी वासाचं ज्ञान मोठ्या मुबलक प्रमाणात ब्रह्मदेवाने त्यांना दिलेलं आहे. पुढे ते म्हणतात की पशु योनीमध्ये कोण कोण येतं, तर गाय, बकरी, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचं हरिण, मेंढा, उंट असे सगळे जे पशु आहेत ते या पशुयोनीमध्ये येतात. नंतर गाढव, घोडा, खेचर, पांढरं हरिण, चित्ता, वनगाय हे एक खूर असलेले जे आहेत ते सुद्धा या पशुयोनीत होतात. आणि 5 नख असलेले पशु जे आहेत, म्हणजे 5 नख ज्यांना आहेत ते म्हणजे कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर हे जे 5 नख असलेले जे प्राणी आहेत ते सुद्धा या पशुयोनीमध्ये म्हणजेच 8व्या योनीमध्ये येतात. बगळा, गिधाड, कारण ब्रह्मदेव ही सृष्टी उत्पन्न करतोय. मानवाची उत्पत्ती आहे, नंतर अविद्या म्हणजे ज्यांना विद्या नाही अशा गोष्टींची तो उत्पत्ती करत आहे. पशूंची उत्पत्ती केलेली आहे त्यांनी. 7व्या सृष्टीची जी निर्मिती केली त्याच्यात त्यांनी वृक्षांची निर्मिती केली आहे. आणि ही जी 8वी पशुपक्ष्यांची आहे त्याच्यामध्ये आता बगळा, गिधाड, मोर, हंस, कावळा हे जे आहेत हे पक्षी सुद्धा इथे या 8व्या योनीमध्येच म्हणजे 8व्या सृष्टीमध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि 9वी सृष्टी जी आहे ती ब्रह्मदेवानी मनुष्याची निर्माण केलेली आहे. तीही या प्रकारामध्ये मात्र जेव्हा आपण वृक्षांचा प्रकार पाहिला 7वा, त्याच्यामध्ये खालून वर उत्पत्ती म्हणजे खालून वर त्यांचा विकास होतो. वृक्षांचा विकास हा रूट पासून म्हणजे मुळापासून वर झाड वाढत जातं, पण माणसं मात्र वरून खाली वाढत जातात. म्हणून 9वी सृष्टी मनुष्याची आहे. कारण माणसाचा आहार घेण्याची जी क्रिया असते ती वरून खाली होत असते. आहाराचा प्रवाह वरून खाली, म्हणजे आपण जेवण तोंडाने घेतो, तोंडातून तो अन्ननलिकेत, अन्ननलिकेतून तो तुमच्या पोटामध्ये, पोटात तुमच्या त्या अन्नाचं विघटन होतं आणि मग ते त्यातल्या चांगल्या गोष्टी घेतल्या जातात. असा वरून खाली प्रवास हा मनुष्यामध्ये होतो. म्हणून 9वी सृष्टी ही मनुष्याची आहे. मनुष्याला त्यांनी विचारशक्ती दिलेली आहे. मनुष्याला ब्रह्मदेवाने काळाचं ज्ञान दिलेलं आहे. वासांचं म्हणजे वास, रूप, रंग, गंध, रस हे तर आपल्याला हे आपल्या तन्मात्राच आहेत, हे तर आपल्याला येतच. म्हणजे सगळ्या गोष्टी या मनुष्याला ब्रह्मदेवाने दिलेल्या आहेत. पुढे ब्रह्मदेव पुढे जाऊन सांगतायत, मी जी 10वी आणि शेवटची सृष्टी आहे ती मात्र असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, पिशाच, किन्नर हे जे आहेत यांना 10व्या सृष्टीमध्ये या ब्रह्मदेवांनी ठेवलेलं आहे. पुढे जाऊन आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी सांगेन असं मैत्रेय ऋषी विदुराला सांगतात. अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच्या जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात. म्हणजे ब्रह्मदेवांनी या 10 सृष्टी निर्माण केल्या. परत आपण एकदा पाहूयात पहिली सृष्टी कुठली आहे, तर पहिली सृष्टी ही महत्त्वाची म्हणजे ज्याच्यात पूर्णतः सात्विक गुण आहेत, ती महत्त्व म्हणजे पहिली सृष्टी आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची, ज्याच्यात पृथ्वी आहे, पंचमहाभूत आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. तिसरी सृष्टी ही तन्मात्रेची आहे, म्हणजे रूप, रंग, गंध म्हणजे पंचभूतांना अनुसरून जी आहे ती तिसरी सृष्टी आहे. म्हणजे रूप, रंग, गंध, रस ही जी आहे ती तिसरी तन्मात्रांची सृष्टी आहे. चौथी सृष्टी ही इंद्रियांची आहे, त्याच्यात ज्ञान येणार आहे. 5वी ही सात्विक अहंकार आहे. 6वी सृष्टी आपण पाहिली आहे की अविद्येची आहे. अविद्येने माणूस व्यापला जातो याच्यामध्ये. 7वी जी सृष्टी आहे ती आपण पाहिली आहे वृक्षांची आहे. वृक्षांचा विकास मी आता तुम्हाला सांगितलं की खालून वर होतो. 8वी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे, त्याच्यात अनेक पशूंची नावं आपण बघितली. 9वी सृष्टी ही मनुष्यांची आहे आणि 10वी ही असुर आहेत, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस,
नंतर भूतपिशाच, किन्नर हे सगळे त्यांनी 10व्या सृष्टीमध्ये टाकलेले आहे. आणि प्रत्येक कल्प हा जेव्हा संपतो आणि नवी सृष्टी जेव्हा निर्माण होणार असते तेव्हा हा जो भगवान आहे, श्री भगवान आहेत, ते स्वतःच रजोगुणांनी व्याप्त होऊन ब्रह्मदेवा करवी या प्रत्येक वेळी जगताची रचना करत असतात असं इथे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. इथे आपला हा 10वा अध्याय संपलेला आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यायां संहितायां तृतीय स्कंधे दशमो अध्याय. इथे हा 10वा अध्याय संपला आहे. आपण या 9व्या अध्यायात असं पाहिलं होतं की भगवंताला प्रसन्न करायचं आहे. भगवंत म्हणतो इतर प्राणी मात्रांना जेव्हा तुम्ही प्रसन्न कराल तेव्हाच खरा प्रसन्न मी होईल. म्हणजे खरा याचा अर्थ आपण आपल्या दररोजच्या लाईफमध्ये कसा लावू शकतो की आजकाल काय होतं की खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय या गोष्टींमध्येच आपण अडकून पडलेलो आहोत. की एखादी गोष्ट जर तुमच्यासमोर आली की आता तर सगळीकडे आपण जेव्हा केव्हा मी गुगल काढते बातम्या वाचायला तर त्या सुशांत सिंग राजपूतच्याच बातम्यांनी सगळं अख्खं फोन भरलेला असतो. म्हणजे आपण असं खरं काय झालं असेल, खरंच त्यांनी आत्महत्या केली का खरंच त्याचं कोणी मर्डर केलं असेल. म्हणजे इथे आपल्याला कधी कधी वाटते नाही खरंच त्याने आत्महत्या केली असेल, कधी कधी वाटते नाही खरंच त्याला कोणीतरी मारलं असेल. म्हणजे आपल्यालाच नक्की कळत नाही की खरं काय घडलं. तर या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. तर मला असं वाटतं या गोष्टी आहेत, विचार करण्यासारख्या आहेत, पण या गोष्टींमध्ये अडकून पडण्यापेक्षा आपण आपल्या लाईफमध्ये आपण कसे वागणार आहोत आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही ना होणार याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राने कुठली चांगली गोष्ट कुठली, आता ह्याचं तर काही एक कुठली डेफिनेशन नाही की ही चांगलं आहे की नाही बाबा हे वाईट आहे. कारण काही वेळेस आपल्याला वाईट वाटणारी गोष्ट की खोटं बोलणं वाईट आहे. ठीक आहे, खोटं बोलणं वाईट आहे, पण एखाद्या गोष्टीसाठी काही वेळेस बोललेलं खोटंसुद्धा चांगलं असतं. की एखाद्या माणसाला एखादा दुर्धर आजार झाला आहे तर त्याला जाऊन सरळ सांगायचं का की बाबा रे तुला हा आजार झाला आता तू लवकरच मरणार आहे, असं आपण नाही सांगू शकत. त्याला आपण असं सांगणार की काही नाही, छोटंसं काहीतरी झालंय, औषधोपचारांनी तू बरा होशील असं आपण त्याला धीर देणार. त्यासाठी आपण खोटं बोलणार. हे खोटं बोलणं चांगलं आहे. म्हणून खोटं खरं याची काही व्याख्या नाही आहे. मग अशा वेळेस इतरांना आणि आपल्याला सुद्धा ज्यामुळे काहीच त्रास होणार नाही ती म्हणजे चांगली गोष्ट असते. आणि इतर गोष्टी ज्यांनी इतरांनाही खूप त्रास होणार आहे, आपल्यालाही खूप त्रास होणार आहे, त्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत असं आपण मानलं पाहिजे. कारण आजकाल असं आहे ना की इतक्या गोष्टी, इतकी ॲडव्हर्टाइजमेंट की च्यवनप्राश द्या, हे द्या, ते द्या, दुधात हॉर्लिक्स घाला, दुधात हे घाला, ते घाला, पीडियाश्योर घाला, म्हणजे मुलं तुमची चांगली होतील. की मनुष्य हा जो आहे ना तो खूप कन्फ्यूज्ड होऊन जातो की मी नक्की काय करू. तर अशा गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला जे माहिती की नाही बाबा 2 बदाम खाल्ले तरीही चालू शकतं किंवा काहीच नाही खाल्लं, गरिबांची मुलांना ते बदामसुद्धा खाणं शक्य नसतं, मग ती मुलं बोर्डात येत नाहीत का. मग या सगळ्या गोष्टींपेक्षा आपल्याला जे शक्य आहे, आपल्या मनाला बुद्धीला जे पटते की हे चांगलं आहे, आपण याचा अनुभव घेतलेला आहे, ते तुम्ही आपल्या मुलांना द्या आणि आनंदात राहा. हे देऊ का ते देऊ का, ह्याला फोन करता असं न करता आपल्याच मनाची चंचलता आपण वाढवून घेतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत पूर्वीपासून आपल्या आजी आजोबांनी आपल्याला जे दिलं आहे तेच आपल्या मुलांना द्या आणि शांतपणे आनंद. त्यांना ते आवडत नसेल तर ती जबरदस्ती करू नका. जे आवडते ते खायला घाला योग्य प्रमाणात. कुठली गोष्ट योग्य प्रमाणात जर तुम्ही मुलांना दिली तर त्याचा कुठल्या गोष्टीचा अपाय होत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य असा चांगला आहार द्या. क्वांटिटीपेक्षा क्वालिटेटिव्ह आहार मुलांना द्या. नक्कीच मुलांची वाढ चांगली होते. त्यामुळे या गोष्टींकडे जास्त तुम्ही अडकून पडू नका. आणि हे जे देव सांगतोय की इतर प्राण्यांना सुखी ठेवा, तर इतर प्राण्यांना म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं सुरुवात तुमच्या घरापासून करा. कारण आता काय होतं, बाहेर मनुष्याची प्रतिमा वेगळी असते की बाहेर खूप चांगला शांत इतरांना खूप मदत करणारा माणूस, घरात मात्र सगळ्यांना हिटलरप्रमाणे वागवत असतो, सगळ्यांना ओरडत असतो. असं करण्यापेक्षा घरापासून सुरुवात करा. पहिल्यांदा आपल्या घरातल्या लोकांना सुखी करा, त्यांची मनं जाणून घ्या. त्यांच्या चुका असतील तर त्यांना त्या सुधारण्याची संधी द्या. त्यांना जाणून घेतल्यावर त्यांची मनं न दुखावता त्यांना गोष्टी समजावून सांगून
त्यांच्या मनाचा विचार करा आणि मगच तुम्ही इतरांना सुधरवायला किंवा इतरांशी चांगलं वागायला जा. घरात आपण आपल्या लोकांना काहीच मदत करायची नाही. तू राब बाबा, तू पाहिजे तेवढं राब, मी काही मदत करणार नाही. पण बाहेर कोणाचा फोन आला की आपण पटकन उठून पळून जायचं त्याला मदत करायला. मात्र घरात तुमच्या घरातली लोक म्हणजे त्यांना शक्य होत नाही आहे, तरी पण आपली काम करायचं हे आपल्याला केलं पाहिजे म्हणून कामं करतायत, तुम्ही त्यांना काहीच मदत करत नाही आहे, तर हे भगवंताला कधीच आवडणार नाही आहे. म्हणून पहिलं तुमच्या घरातल्या लोकांची मनं सांभाळा, त्यांना सुखी करा. तुमची घरातली लोक, तुमचं घरातलं वातावरण आनंदी सुखी असेल तर आपोआप तुम्ही सुखी व्हाल. घरातलं वातावरण छान असेल तर तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमचं मन जर प्रसन्न राहिलं तर त्या प्रसन्न मनाने तुम्ही भगवंताची खूप सुंदर रीतीने भक्ती करू शकाल आणि त्या प्रसन्न मनाने देवाचं एकदा जरी नाव घेतलं तर भगवंत तुम्हाला नक्की प्रसन्न होईल. पण घरातलीच लोक दुःखी आहेत, घरात चिडचिड चालू आहे, भांडणं चालू आहेत, कोण कोणाचं ऐकत नाही आहे आणि तुम्ही मात्र नाही मला आता गेलं पाहिजे, मी जप करणार, मी पोथी वाचणार देवाची, असं होत नाही. पण तुमचं स्वतःचंच मन चंचल आहे तर तिथे भगवंत कसा राहणार आहे त्या चंचल मनात. त्यामुळे घरातल्या लोकांना, तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांना सुखी करा, त्यांच्याशी चांगलं वागा. कुणालाही बोलताना चुकून असा शब्द जाऊन देऊ नका जो त्याच्या जिव्हारी लागेल. कारण असं आपण म्हणू शकत नाही की मी याला एखादा व्यक्ती, तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला काहीतरी खूप वाईट बोलली तर नाही आता मला काय करायचं, मी ते सोडून देतो, कारण या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, कुणी काही बोलू दे. तर असं होत नसतं. कारण आपली जवळची व्यक्ती किंवा कुणी आपल्या जवळचं आपल्याला काहीतरी वाईट बोललं आणि आपण चांगलं वागत असून जर आपल्याला कोणी वाईट बोलत असेल तर आपल्याला त्याचं दुःख खूप होतं. म्हणून त्या मनाला आपण जे बोलणार आहोत त्याचा काय परिणाम होईल याचा आपण विचार आधी केला पाहिजे. म्हणजे आपण त्या जागेवर बसून बघितलं पाहिजे आणि मगच त्याला ते बोललं पाहिजे. जेव्हा दुसऱ्याची स्थिती आपण केलेल्या कृत्यामुळे काय होईल याचा तुम्ही विचार करायला सुरुवात केली तर आपोआपच सगळीकडे मला असं वाटतं शांती नांदेल. त्यामुळे राग आला तर शांत राहा थोडा वेळ आणि मग तुमचा राग थोडा शांत झाल्यावर त्याला इतर गोष्टी बोला. कारण चिड म्हणजे आपण म्हणतो ना की जर अग्नी भडकलेला असेल आणि त्याच्यात तुम्ही अजून तेल टाका, रॉकेल टाका, तो अग्नी अजून भडकणार आहे. म्हणून भडकलेल्या व्यक्तीला आपण काही बोलू नका आणि स्वतः मुळात राग आला तर शांत राहायला शिका आणि त्यामुळे शांत झाल्यावर मग तुमचे जे विचार आहेत ते शांतपणे बोलायला, वागायला, आपले विचार मांडायला शिका. इतरांना काही कुचकं बोलायचं, इतकं वाईट बोलायचं की त्याला अगदी त्याचा कचराच करून टाकायचा, असं करू नका. हे जर तुम्ही केलं आयुष्यामध्ये, दररोजच्या लाईफमध्ये आणि चांगलं वागलात, कोणाला दुखावलं नाही, तुमचं जे काम आहे म्हणजे जर ती नोकरी असू दे किंवा तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तर त्या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात, तिथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत नाही आहे. घरातही तुम्ही सगळ्यांना समजावून घेताय, सगळ्यांची मनं राखताय, सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताय आणि असं करता आहात तुम्ही. आणि असं करता करता भगवंताची भक्ती करायला तुम्हाला वेळ नाही आहे. एकदाच तुम्ही दिवसभरात भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत प्रसन्न होणार आहे. हेच या 9व्या अध्यायामध्ये भगवंताला सांगायचं आहे की इतर प्राणी मात्रांवर त्या दया करा तरच मी प्रसन्न होणार आहे. आणि असं जर तुम्ही वागत असाल तर भगवंत 100 नाही 200% तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुम्ही केलेला एक जप, एक किंवा फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी ते स्वामींपुढे पोचणार आहे. पण इतरांना काहीतरी कुचकं बोलायचं, इतरांबद्दल वाईट चिंतायचं, कोणालाही कसंही बोलायचं, घरातल्यांना मदत करायची नाही, आपल्या कामामध्ये पण सातत्य ठेवायचं नाही, प्रामाणिकपणा ठेवायचा नाही. आणि गुरुचरित्र वाचलं, मी खूप मोठ्या पोथ्या वाचल्या, तर त्यांनी भगवंत प्रसन्न होणार नाही, भगवंत मिळणार नाही. आणि भागवतामधून आपल्याला हेच शिकायचं आहे की पोथ्या पुराण यापेक्षा भगवंताची प्रसन्नता इतर प्राणीमात्रांवर केलेली तुम्ही जी दया आहे त्याच्यातच आहे. त्यामुळे चांगलं वागा, चांगले विचार ठेवा, इतरांबद्दल चांगलं चिंता, कुणालाही फटकन वाईट बोलू नका. असं जर तुम्ही करत राहिलात तर भगवंताचा वरदहस्त सदैव तुमच्यावर राहणार आहे याची खात्री या भागवतात श्री भगवानांनी दिलेली आहे. इथे हे सांगूनच मी आजचं हे निरूपण संपवते. श्री स्वामी समर्थ. स्वामी. श्रीपाद
स्वामी